आसाराम बापूचे कांड तर आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यानंतर अनेक वारकरी आश्रमात लैंगिक अत्याचाराचे प्रकार झाले आहे. पण काही वेळा जेव्हा तरुणी शिक्षण घेतात तेव्हा त्यांना बळजबरीने अशा प्रकारांमध्ये अडकवले जाते. तिला वेगवेगळे आमिषे दाखवली जातात. मग ती बदनामीपोटी कोणालाच काही सांगत नाही. आपले अर्धवट शिक्षण राहील या उद्देशाने ती सर्व गोष्ट मनात ठेवते. परंतु हा होणारा लैंगिक छळ एक वेळा केला तर ती विषय सोडून देते. पण जेव्हा गुरु असलेला व्यक्ती जर रोजच रात्री तिच्याबरोबर संबंध प्रस्थापित करत असेल तर ती गोष्ट तिला सहन होत नाही आणि तिच्यातील रणरागिणी जागी व्हायला वेळ लागत नाही. जेव्हा आता काहीही झाले तरी सोडायचे नाही असा विचार ती करते तेव्हा त्या गुरुचे काळे कारनामे उघड झाल्याशिवाय राहत नाही. मध्यंतरी नाशिकमधील आंधळे महाराजांचे प्रकरण अशाच प्रकारे गाजले होते आणि आता रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे असलेल्या वारकरी शिक्षण संस्थेतही अशाच प्रकारे तरुणीच्या शरीराचे महाराजांनी कशा पद्धतीने लचके तोडले तेच आपण जाणून घेणार आहोत. एक वेळ नव्हे तर अनेक वेळा महाराजांनी तिला रूममध्ये बोलावून घेऊन कशा पद्धतीने तिला सर्व करण्यास प्रवृत्त केले, त्या महाराजाला कोणी साथ दिली, घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. घटना आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेडलोटे येथील आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुलची. या ठिकाणचे सर्वेसर्वा असलेले भगवान कोकरे महाराज हे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करतात. एक सामाजिक आध्यात्मिक कार्य म्हणून कोकरे महाराजांनी ही सेवा बजावायला सुरुवात केली. प्रत्येक क्षेत्रात वाढलेली स्पर्धा पाहता अनेक तरुणी आध्यात्मिक मार्गाकडे वळताना आपल्याला दिसत आहे. त्याच पद्धतीने कोकरे महाराजांच्या गुरुकुलमध्ये एका 16 वर्षाच्या अंजली नावाच्या मुलीने प्रवेश घ्यायचे ठरवले. त्यावेळी तिचे आईवडील यांनी कोकरे महाराजांच्या गुरुकुलाची पाहणी केली. त्यावेळी त्या ठिकाणी आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी आलेल्या तरुणांना अंजलीच्या वडिलांनी सर्व काही विचारले. त्यावेळी अंजलीच्या वडिलांना सर्व काही अतिशय सुंदर वाटले. सर्व परिसर देखील नियंत्रणाखाली होता. त्यामुळे आपल्या मुलीला या ठिकाणी ठेवले तर कोणतीही भीती राहणार नाही असे त्या वडिलांना वाटले. त्यामुळे अंजलीच्या आईवडिलांनी विचार करून कोकरे महाराजांच्या गुरुकुलमध्ये अंजलीचा प्रवेश घेतला. कोकरे महाराजांना देखील त्या ठिकाणी तिच्या वडिलांचा परिचय झाला. त्यांचा स्वभाव गोडवानी त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाचे वर्णन करत होती. अंजलीच्या आईवडिलांना देखील त्यांचा स्वभाव आवडला. त्यानुसार अंजली काही दिवस गावाकडे गेली आणि पुन्हा गुरुकुलमध्ये शिक्षण घेण्यासाठी आली. अंजलीला आध्यात्मिक आवड होती त्यामुळे ती या परिसरात रमायला सुरुवात झाली. या ठिकाणी इतरही तिला मैत्रिणी भेटल्या. त्यानुसार अंजलीचे आध्यात्मिक शिक्षण सुरू झाले. काही दिवस काही महिने निघून गेल्यानंतर अंजली त्या ठिकाणी रमायला सुरुवात झाली होती. त्या ठिकाणचे शिक्षणही तिने सुरू केले होते. मात्र तिच्यावर वक्रदृष्टी पडायला सुरुवात झाली. ती वक्रदृष्टी होती कोकरे महाराजांची. कोकरे महाराज हे जरी आध्यात्मिक शिक्षण देत असले तरी पुरुष मनुष्य म्हणजे त्याच्याही काही इच्छा असतात. पण त्या कुठे व्यक्त कराव्यात याला काही मर्यादा असायला हव्यात की नको. पण महाराजांची अंजलीवर दृष्टी पडायला सुरुवात झाल्यानंतर तिच्याबरोबर महाराज बोलण्याचा प्रयत्न करू लागले. तिच्याशी गोडीने वागू लागले. तेव्हा इतर तरुणींपेक्षा अंजलीला जास्त मान सन्मान भेटायला लागल्यानंतर तिलाही वाटू लागले की महाराज आपली काळजी घेत आहे. त्यामुळे ती सुद्धा आनंदी होऊ लागली. मात्र या पाठीमागे काही कारण असू शकते ही तिच्या डोक्यात कुठे आले. ती गुरु म्हणून तर महाराजांकडे पाहत होती. मात्र महाराजांचा डोळा तिच्या शरीरावरून फिरू लागला होता. काळ जसा जसा पुढे जाऊ लागला त्या पद्धतीने महाराजांनी त्यांच्या अंगातील गुण दाखवायला सुरुवात केली. रात्रीच्या सुमारास अंजलीला बोलावून घेऊ लागले. तिच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करू लागले. कधी कधी ती राहत असलेल्या परिसरातही चक्रा सुरू झाल्या होत्या.
शेवटी जी गोष्ट कोणाच्याही मनात येणार नाही ती गोष्ट महाराज करू लागले होते. आता अंजली जेव्हा महाराजांच्या जवळ जाऊ लागली तेव्हा तिच्या अंगावरून हात फिरवण्यापर्यंत महाराजांनी मजल मारली. जेव्हा शेवटी तरुणीला वाटले गुरूंची शाबासकी असेल, पण त्या दृष्टीने ते हात फिरवत असतील, पण जेव्हा तोच हात अंगावरील इतरही बाजूला फिरू लागला तेव्हा मात्र अंजलीच्या काही गोष्टी लक्षात यायला लागल्या. त्यावेळी तिने अंग चोरून घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी महाराजांनी त्यांचा तर उद्देश साध्य केला. तिच्या छातीच्या दिशेने जाणारे हात तिच्या अंतर्वस्त्राकडे कधी गेले हे तिलाही कळले नाही. अंजली ही शांत होती. आईवडिलांनी आपल्याला शिक्षणासाठी येथे पाठवले आहे, त्यामुळे जर महाराजांना कोणत्या गोष्टीला विरोध केला तर आपल्याच अंगलट येईल, म्हणून तिने कोणत्याही गोष्टीच्या प्रकाराला विरोध केला नाही. महाराज ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने तिने वागायला सुरुवात केली. त्यामुळे महाराजांना देखील वाटू लागले की अंजली आपल्याला साथ देत आहे, तिची देखील इच्छा होत आहे. त्यामुळे महाराजांनी आध्यात्मिक शिक्षण बाजूला ठेवलं आणि अंधाऱ्या रात्री अंजली बरोबर वेगळे शिक्षण सुरू केले. एक दिवस अंजलीला महाराजांनी रूममध्ये भेटायला बोलवले. शेवटी गुरु आहेत, त्यामुळे अंजलीने महाराजांच्या रूममध्ये प्रवेश केला. रात्र झाली होती, त्यामुळे महाराजांनी रूमचा दरवाजा लावून घेतला. त्याचवेळी अंजलीच्या हृदयाचे ठोके वाढायला सुरुवात झाली. काहीतरी काळेबेरे महाराजांच्या मनात असल्याचे तिच्या लक्षात आले. तेव्हा तिने दरवाजा उघडायला सांगितले. मात्र महाराज तिला म्हणाले, आज रात्री तुला येथेच थांबायचे आहे. मी वेगवेगळे प्रकार तुला या ठिकाणी सांगणार आहे. आणि काही वेळात महाराजांनी बोलता बोलता अंजलीला त्याच्या मिठीत घेतले. मिठीत घेतलेली अंजली ओरडू शकली नाही, कारण महाराजांनी तिला जो दबाव टाकला होता त्या दबावाने ती शांत बसली. त्या रात्री जो काही कार्यक्रम महाराजांनी केला त्याचा त्रास अंजलीच्या पहाटे लक्षात आला. जेव्हा अंजली पहाटे उठली तेव्हा तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. आपल्याबरोबर महाराजांनी वेगळाच कार्यक्रम केल्याचे तिच्या लक्षात आले. कपडे घालून ती वसतिगृहात गेली. तिच्या मनावर ज्या काही वेदना झाल्या त्या तिने सहन केल्या. मात्र दुसऱ्या दिवशी महाराजांनी तिला बोलावून घेतले आणि जो काही प्रकार झाला त्याविषयी कोणालाच काही सांगू नको, अन्यथा तुला या ठिकाणाहून हाकलून देऊ, अशा प्रकारची धमकी दिल्यामुळे अंजली ही शांत बसली. तिसऱ्या दिवसापासून तिने पुन्हा आध्यात्मिक शिक्षण सुरू केले. महाराजांनी धमकी दिल्यामुळे तिने मैत्रीण अथवा आईवडिलांना देखील काही सांगितले नाही. या संधीचा फायदा घेऊन महाराजांनी अंजलीचा वापर करायला सुरुवात केली. अंजली ही पहिले विसरून जाण्याच्या विचारात होती, मात्र महाराजांनी वारंवार तिच्याबरोबर संबंध प्रस्थापित करायला सुरुवात केली. जेव्हा अंजलीने महाराजांचा सहकारी असलेला प्रितेश कदम याच्या कानावर हा सर्व प्रकार घातला त्यावेळी प्रितेश कदम याने महाराजांची खूप मोठी ओळख आहे, राजकीय नेते अधिकारी हे महाराजांच्या ओळखीचे आहे, त्यामुळे याविषयी कोणाला काही सांगू नको असे म्हणून महाराजांच्या सहकारी महाराजांना साथ देऊ लागला. त्यावेळी अंजली ही वैतागली. महाराजांपासून सुरू असलेला छळ आणि तिचे पावित्र्य तर धुळेला मिळाले होते, मग हे किती दिवस सहन करायचे, म्हणून अंजलीने तिच्या आईवडिलांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यावेळी आईवडिलांनी तर डोक्यावर हात मारून घेतले, कारण अंजलीने जर यापूर्वी सांगितले असते तर तेव्हा तिची सुटका झाली असती. पण अंजलीने मर्यादा पाळल्या आणि शांत बसली. अंजलीच्या आईवडिलांनी गुरुकुल गाठले आणि अंजलीला घेऊन खेड पोलीस ठाणे गाठले. त्या ठिकाणी अंजलीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर खेड पोलिसांनी भगवान कोकरे महाराज, त्यांचा सहकारी प्रितेश कदम याला देखील ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आपले पाल्ले जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी ठेवतो त्यावेळी काळजीपूर्वक त्या ठिकाणी वातावरण आहे का हे पाहत चला, कारण आध्यात्मिकाच्या नावाखाली काय उद्योग चालतात हे सर्वांनाच माहिती आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.